मित्रांनो, कोविड काळ झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये एक पात्र हे सातत्यानं महाराष्ट्राचं मनोरंजन करत आहे. ज्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे होते, त्या काळामध्ये ही व्यक्ती मीडियामध्ये फारशी बोलत नव्हती. परंतु जसं माननीय उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेनेच्या कामाची कमान आलेली आहे, त्यानंतर ही व्यक्ती प्रचंड बोलघेवडी झालेली आहे. प्रचंड वाचाळ झालेली आहे. ठीक आहे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही संपादक आहात, परंतु आपण जी काही भाषा बोलत आहात किंवा ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीवर आपण तोंडसूक घेत आहात, त्यामुळं तुमच्या पक्षाचं काम हे खऱ्या अर्थानं अवघड होत चाललेलं आहे. आपला पक्ष आपल्या या व्यर्थ बडबडीमुळे या ठिकाणी इमेज जी आहे ती समाजामध्ये खालावत चाललेली आहे. होय, मी नक्कीच बोलतोय माननीय राज्यसभा खासदार माननीय श्री संजय राऊत यांच्याबद्दल. मला समजत नाही की उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना म्हणजे एवढे अधिकार कशा पद्धतीने दिलेले आहेत, की कधी उठायचं, काही बोलायचं, कुठल्याही विषयावर बोलायचं, ना त्याच्यामध्ये पक्षाचा अजेंडा जो असेल तो जाहीर होतो, ना कुठला वेगळा उद्देश त्यामध्ये असतो. कुटुंब नाशी शिंकली की लगेच संजय राऊत हजर असतात. ज्या भूमिका उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी समाजापुढे मांडणं गरजेचं आहे, किंवा ज्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंकडून येणं अपेक्षित आहे, त्या सर्व प्रतिक्रिया या ठिकाणी संजय राऊत देत असतात. आणि त्यावरती त्या पक्षाचं परसेप्शन हे इतर पक्षांमध्ये आणि समाजामध्ये जात असतं. ज्यावेळी पक्ष एखादी भूमिका घेत असतो त्यावेळी एक स्ट्रॅटर्जी असते, त्यासाठी बोलणारे अभ्यासू प्रवक्ते असतात. कुठली गोष्ट कशा पद्धतीने केव्हा आणि कधी कशी मांडायची याबद्दल थोडीशी व्यूहरचना झालेली असते, जेणेकरून समाजामध्ये पक्षाची योग्य भूमिका समजली पाहिजे. परंतु संजय राऊत ज्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात, त्यावरून पक्षाचा अजेंडा जाहीर होत नाही. नेमकं उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या पक्षाला नेमकं काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे? संजय राऊत हे उभाटा शिवसेनेसाठी नेमके काय करत आहेत हे समजून घेणे म्हणजे एखाद्या गुंतागुंतीच्या वेब सिरीजचा शेवट शोधण्यासारखे आहे. ते पक्षाचे कवच आहेत की पक्षाला लागलेली कळ आहे, हे कोडं अजून महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला सुटलेलं दिसत नाही. महाराष्ट्रातील जनतेला सकाळी अलारामची गरजच नसते, कारण संजय राऊत यांची 9 वाजताची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रामध्ये ठरलेली असते. त्यांची जीभ ही पक्षासाठी अशी तलवार आहे की जिच्या एका वाराने शत्रू जखमी होतो की नाही माहीत नाही, पण स्वतःचा पक्ष मात्र निश्चितपणे त्यांच्या या वक्तव्यामुळं अडचणीत येताना आपण पाहत असतो. राऊत साहेबांकडे शब्दांचा असा अफाट साठा आहे की डिक्शनरीलाही लाज वाटेल. रेडे, गद्दार, पाळीव प्राणी अशा शब्दांचा वापर करून ते विरोधकांना चितपट करण्याचा प्रयत्न करत असतात. पण यामागची गंमत अशी आहे, त्यांचे हे शब्दबाण विरोधकाच्या अंगाला लागण्याऐवजी मतदारांच्या मनाला मात्र निश्चितपणे लागतात. महाराष्ट्राची संस्कृती ही वेगळ्या पद्धतीने काम करते, ही वेगळ्या पद्धतीच्या धाटणीची आहे, आणि राऊत साहेब बोलतात ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असतं. आम्ही बोलतो म्हणून पक्ष जिवंत आहे असं राऊतांना एक त्यांचा समज झालेला आहे, त्यांना नेहमी तसं वाटत असतं. पण सामान्य मतदार मात्र हे असं बोलणं ऐकून त्यांच्या रटाळवाण्या पत्रकार परिषद ऐकून सामान्य माणूस मात्र फार वैतागून गेलेला आहे. सामान्य शिवसैनिकांनाही त्याचा खूप त्रास होतो. राऊतांनी महाविकास आघाडीचा असा काही फेविकॉल लावलेला आहे की आता मित्रपक्षांनासुद्धा श्वास घेताना अडचण होत आहे. काँग्रेसचंच उदाहरण घ्या. काँग्रेस आणि उभाटा यांच्यामध्ये दरी वाढत चाललेली आहे. भाजपची आणि उभाटाची तर काय मैत्री संपल्यातच जमा आहे. मित्रपक्षांच्या कामात नाक खुपसणे आणि स्वतःच्या पक्षातील नेत्यांपेक्षा जास्त जागा इतर पक्षांना मिळवून देणे, यात संजय राऊत आघाडीचं काम करताना दिसतात. त्यांच्या अतिउत्साही स्ट्रॅटेजीमुळेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदार थेट सुरतला गेले. राऊत मात्र इथे सामनाच्या अग्रलेखात शब्दांचे फुलोरे गुंफत राहिले. सामना हे एकेकाळी शिवसेनेसाठी गीतेसारखं होतं, पण राऊतांच्या संपादनाखाली ते आता राऊतांची वैयक्तिक डायरी झाल्यासारखं वाटत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारांऐवजी फक्त राग देण्याचं काम ते अग्रलेखातून करत असतात. परिणामी उभाटा शिवसेनेत
शिवसेना आता जनमानसात पोहोचण्याऐवजी फक्त TV चॅनलच्या स्टुडिओमध्येच मर्यादित राहते की काय, असा प्रश्न सामान्य लोकांना पडलेला आहे. संजय राऊत हे अशा प्रकारचे बौद्धिक ऊर्जा केंद्र आहे ज्यातून ऊर्जा कमी आणि ठिणग्या जास्त बाहेर पडतात. त्या ठिणग्यांनी विरोधकांचं घर जाळण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचीच मशाल जास्त धूर सोडताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंसाठी ही संकटमोचक कमी आणि संकट उत्पादक जास्त ठरतात की काय, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना आज महाराष्ट्रामध्ये पडताना दिसतो. बरं, संजय राऊत बोलतात त्यामुळे नेमकं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आत्तापर्यंत कोणता फायदा झालेला आहे हे देखील समजणं थोडंसं कठीण झालेलं आहे. एखादी गोष्ट पक्ष जेव्हा एखादी गोष्ट करत असतो तेव्हा त्यामध्ये त्या पक्षाचा फायदा किती ही गोष्ट आपण पहिला विचारात घेतली पाहिजे. परंतु मला वाटत नाही की संजय राऊत ज्या पद्धतीने बडबड करतात त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कुठला फायदा होत आहे. झालं तर ते 100% नुकसानच होत आहे. संजय राऊतमुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पूर्ण अधोगती सुरू झालेली आहे आणि जे अजूनही थांबत नाहीये. मित्रांनो, तुम्हाला तो काळ आठवत असेल जेव्हा 2019च्या आसपास ज्या विधानसभा इलेक्शन झाल्या होत्या आणि त्यानंतर सत्ता संघर्ष सुरू झालेला होता. यामध्ये युतीला प्रचंड बहुमतानं जनतेने निवडून दिलेलं होतं आणि अचानक निकाल लागल्यानंतर असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये सहजगत्या भाजप आणि शिवसेनेचं, त्या तत्कालीन शिवसेनेचं राज्य येईल, सरकार स्थापन होईल. परंतु तसं झालं नाही. मध्ये निकाल लागल्यानंतर मध्ये थोडा वेळ जात राहिला आणि यामध्ये संजय राऊत हे पात्र खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या समोर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भूमिका मांडू लागलं आणि सत्ता संघर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना एक प्रकारे चुकीचं मार्गदर्शन या परेडमध्ये झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्यावेळी भाजप 120च्या आसपास जागा जिंकून आलेला होता आणि त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 60 ते 65 जागा प्राप्त होत्या. साहजिक गोष्ट होती, मुख्यमंत्री पद त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जाणारच होतं. परंतु पहिल्या 2014 नंतरच्या इलेक्शनमध्ये शिवसेनेचे आमदार सातत्यानं, मंत्री सातत्यानं खिशात राजीनामा घेऊन फिरत होते. आमच्या खिशात राजीनामे आहेत, आम्ही राजीनामा देणार, आमची मुस्कटदाबी होत आहे, आम्हाला निधी प्राप्त होत नाहीये, अशा पद्धतीची कारणं सांगून या ठिकाणी पहिल्या टर्ममध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या लोकांना काम करणं थोडंसं कठीण गेलेलं होतं. परंतु तरीसुद्धा आपल्या पक्षाचा विस्तार करण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. परंतु उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षा, छुपी महत्वाकांक्षा असं म्हणणं योग्य होईल, त्यावेळी राजकारणामध्ये येण्याची असली पाहिजे किंवा असावी. त्या कालावधीमध्ये जेव्हा इलेक्शन पूर्ण झाले तेव्हा उद्धव ठाकरेंनी अचानकपणे या ठिकाणी शरद पवार आणि काँग्रेसबरोबर गुप्त वार्ता सुरू केल्या. यामध्ये संजय राऊत प्रत्येक वेळी मीडियामध्ये यायचे आणि सांगायचे की उद्धव ठाकरेंचं आणि शरद पवारांची या ठिकाणी मीटिंग झाल्या, असं झालं तसं झालं आणि यामध्ये प्रचंड पद्धतीने संजय राऊत जे काही बरळले, त्यामुळं कुठल्याही प्रकारे भाजप आणि शिवसेनेचा व्यवस्थित असा संवाद होऊ शकला नाही आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे चाणाक्ष राजकारणी होते. भलेही त्यांना मोठ्या अपयशाला, अपमानाला त्यावेळी सामोरं जावं लागले असेल, परंतु तरीसुद्धा त्यांनी ते मूग गिळून सहन केलं, गप्प राहिले, संयम ठेवला आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचं सरकार अस्तित्वात आलं आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. परंतु या अर्ध्या पिवळ्या हळकुंडाने रंगण्यातला हा एक प्रकार होता आणि याला पूर्णतः कारणीभूत होते संजय राऊत. आणि त्यावेळेपासून जी शिवसेनेची वाताहत सुरू झालेली आहे, ती वाताहत आजतागायत थांबत नाहीये. यामध्ये अनेक घडामोडी घडून गेल्या, परंतु संजय राऊतची भाषा अजूनही तशीच आहे. अजूनही त्याच पद्धतीने पक्षाचं पाळ वाटोळं झालं तरीसुद्धा संजय राऊत ही व्यक्ती मीडियासमोर बोलण्याची बंद झालेली नाहीये. मित्रांनो, पक्षाची भूमिका योग्य व्यक्तीने मांडणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो संजय राऊत इतकी मोठी व्यक्ती आहे की त्यांनी 5-5 मिनिटाला या ठिकाणी मीडिया बाईट देण्याची काही आवश्यकता नाहीये. एखादी खरोखरच मोठा निर्णय असेल त्यावेळी आपण बोला, परंतु संजय राऊतच्या या अत्यंत बोलघेवड्यापणामुळे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं, सेनेचं आणि वैयक्तिक उद्धव ठाकरेंचं खूप मोठं नुकसान होत आहे. या व्यक्तीला थोडंसं थांबवणं गरजेचं आहे, थोडंसं शांततेला धरा असं कोणीतरी सांगणं संजय राऊतला गरजेचं आहे.
अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ज्या पद्धतीने वाताहत सुरू आहे ती थांबेल असं काही वाटत नाही. तुर्तास इथेच थांबूया आणि संजय राऊत या व्यक्तीला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला योग्य भूमिका मांडणारा एखादा प्रवक्ता त्या पक्षाने नियुक्त करावा आणि संजय राऊतांना योग्य ती पक्षवाढीचं काम त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. पक्षवाढीचं काम करण्याऐवजी ही व्यक्ती पक्ष संपवायचं काम करतो की काय, अशा पद्धतीची शंका निर्माण होणारं थोडंसं वातावरण मला वाटलं, म्हणून या विषयावर प्रतिक्रिया द्यावी वाटली. तुमचं म्हणणं काय आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये निश्चितपणे सांगा. धन्यवाद.